नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सिल्की आणि शायनी केसांचं रहस्य सांगणार आहे. कुठलीही महागडी ट्रीटमेंट न वापरता मी घरगुती उपायानेच माझे केस असे सुंदर बनवलेले आहेत. तर त्यासाठी मी काय केलं, 2 चमचे दही घेतलं. एकदम घट्टसर असं व्यवस्थित दही घ्यायचं. त्याच्यानंतर मी त्यात ॲड केलं 1 अंडं. तुमच्या केसांच्या लेंथवरती हे मेजरमेंट डिपेंड आहे. माझी हाफ लेंथ आहे त्यामुळे मला इतकं पुरेसं आहे. त्यानंतर मी यात ॲड केला ताज्या कोरपडीचा गर. माझ्या कुंडीमध्ये खूप छान कोरपड आलेली, मी ती तोडली, अर्धी घेतली आणि त्याच्यातून एवढा गर काढला. जर का तुम्ही ॲलोवेरा जेल वापरणार असाल तर 1 चमचाच वापरा. त्यानंतर मी त्यात ॲड केलं 2 चमचे एरंडेल तेल. तुमच्याकडे जर का एरंडेल तेल नसेल तर तुम्ही खोबरेल तेलसुद्धा ॲड करू शकता. ते तुम्ही 2 ते 3 चमचे घेऊ शकता. त्यानंतर मग मी केस असे छान विंचरले, सगळा गुंता काढला आणि त्यानंतर मग मी स्टेप बाय स्टेप हा पॅक लावायला घेतला. हा पॅक केस धुण्याच्या अगोदर लावायचा. अशा छोट्या छोट्या बटा घ्यायच्या आणि त्यांना व्यवस्थित केसांना लावून द्यायचा. याने काय होईल, सगळ्या केसांना व्यवस्थित लागला जाईल. केस धुण्याच्या 10 ते 15 मिनटं अगोदर हा पॅक तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शॅम्पू करायचा. शिके काहीने जर का केस धुणार असाल तर याचा अंड्याचा जो वास आहे तो पूर्णपणे जाणार नाही, थोडाफार राहील. त्याच्यामुळे मग तुम्ही डबल वॉश केलं तरी चालेल. आणि जर शॅम्पू यूज करणार असाल तर एका वॉशमध्ये सुद्धा निघून जाईल, मग स्मेल येणार नाही. या सगळ्या इन्ग्रेडियंट्सबरोबर तुम्ही लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता. माझ्याकडनं ॲक्च्युली शूट झाला नाही तो. मी याच्यामध्ये लिंबाचा रससुद्धा ॲड केलेला आहे. तो तुम्ही 1 अख्खं लिंबूचा रस घेऊ शकता. त्यानेसुद्धा केसांना खूप सुंदर अशी शाईन येते. संपूर्ण केसांना असा लावायचा. लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, लावतानाच तुम्हाला एकदम व्यवस्थित लावल्यानंतरच तुम्हाला केस व्यवस्थित दिसणार आहेत. केस बाउन्सी होतात. याने केसांना छान अशी नॅचरल शाईन येते. कुठलीही महागडी ट्रीटमेंटसुद्धा देणार नाही, इतका सुंदर असा लुक मिळतो. त्या ट्रीटमेंटने नंतर केस गळती लागण्याची शक्यता असते. केस सुंदर तर होतात पण त्यानंतर असे झाडूसारखे होतात. तर पॅक लावताना ना हा अशी बोटं घालून अजिबात नाही लावायचा, तो बटा घेऊनच लावायचा. कारण तुम्ही जर का घाईत आपण असं मसाज करतो तसं लावायला जर गेलात तर संपूर्ण केसांना लागणार नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लावून दाखवलं आहे, अजिबात माझ्या सगळ्या केसांना लागलेला नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतो बटा घेऊनच लावायचा. चला, माझा पॅक लावून झालेला आहे. मी असं पूर्णपणे जुडा बांधणार आहे वरती आणि आत्ता नंतर मी 15 मिनिटाने केस धुवणार आहे. शॅम्पूने धुवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कंडिशनर करायची सुद्धा गरज नाही आहे, कारण हे कंडिशनरचं सुद्धा काम करतं. तर माझे केस धुतल्यानंतर हे असे मस्त आणि शायनी दिसलेले आहेत. तर हा पॅक तुम्हीही ट्राय करून पहा. कसा वाटला मला नक्की सांगा. रिझल्ट मिळाला की नाही हेही सांगा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. जाता जाता सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा.